तर हाय सगळ्यांना, तुम्हा सगळ्यांना नवरत्नाच्या खूप खूप शुभेच्छा भावा बहिणींना. तर मी निघाली बघा आता कामाला. बघा एवढं सकाळनं ऊन पडतंय डेंजर. अंगावर घेतले तरी पण ऊन पडतंय. आणि तुम्ही माणसांसारखं डोक्यावर, कारण मला कारपेची सवय आहे आणि केस आपण तेल लावत नाही ना, त्यामुळं उडते ती. आणि ती झाप होतो ना, केसाचा झापच होऊन जातं उडून उडून. आणि ती पुढं केस आली की मला करमतच नाही. आणि नुसतं नाही का टोचल्याने होते, म्हणून मी हे असे केलं आहे. तर चला आपण एक विषय बोलू. आज लईच भारी आहे. महाशिवरातलं काय, ते महाशिवरात्रच म्हणते याचं काय बरं, नवरत्नाचं लईच भारी बोलली ताई. लय छान बोलली बरं का, लय आनंद झाला. आता तुम्ही भावा बहिणीनं कमेंट वाचलीच असेल, कशाबद्दल म्हणती कशाबद्दल नाही. आता तिचं नाव घेऊन काय तिला फेमस करत नाही मी, पण माझ्या भावा बहिणींना माहिती असेल कमेंट केली कुणी कुणाबद्दल बोलली. तर मी जरा वेळ बसती तर बरं का भावा बहिणींनी, लय ऊन लागायला लागले. आराधीन बाया आलते ना, त्यांना वाढताना हळदी कुंकू सकाळनं लावलंय. तर जिनं मला कमेंट केली ना, तिच्याबद्दल बोलते थोडंसं. नवरत्नाचं इतकं छान बोलली ना, लय छान बोलली. बहुतेक की जी आईने हिला चड्डी घातली नसेल किंवा हिला चड्याच भेटत नसत्याला, म्हणून ही दुसऱ्यांच्या चड्यापर्यंत बघते. का ग बाई, तुला काय चडीचा वास घ्यायचा आहे काय? हां, चला मी चलत चलतच बोलते, कारण बसून नाही जमणार, कामाला जायचं आहे. तुला काय चडीचा वास घ्यायचा आहे का? हां, फुक्कन गांडीचे. हां, तुला देवाला हात ठेवून तरी बोललं तरी तू नावं ठेवतीच. अगं आंबाबाई हाय ती ओल्या झाडाला आग लावण, कळलं का? कडात नाईटच. आणि खरंच आंबाबाई सत्वाची असली ना, या नवरत्नांमध्ये तुला सांगते मी, या नवरत्नामध्ये तुला नाही फुलवली तिनं, खालनं वरनं नासवली तर नावाची मीच नाही. समजलं का? जरा इज्जतीने बोल. मी देवाची शपथ घेऊन सांगितलं का माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला वाटतं का तसं काय? आणि ही उठती सुट्टी काय झालं की कमेंटच करत बसती घाण. हां, काय घेणं ना देणं, नुसतंच खंदील लावून येणं. हां, मला म्हणती चड्डी घातली का बघ, का तुला काय वास घ्यायचा आहे काय? होय ग? हां, आता कसं वाटतंय? आता लय भारी वाटत असेल आहे का नाही असं बोललेलं? तुझ्याच भाषात 2दा झालं 3दा झालं, सारखंच बोलत बसती या. हां, तुला उठून सुटून गरिबांना कमेंट करायलाच बरं का तुला जमतं? हां, का तुझ्या जीवावर खातोय का? का तुझे आई बाप्पा मला आणून देतात का नवरा आणून देतो आहे का? हां, फुकाना गांडीची. आता माझ्या भावा बहिणीला आवडतच नाही बरं का मी असं बोललेलं, पण काय करू? नाही इलाज आहे, ही बाई कोणताच मोका सोडत नाही बोलायचा. मग मी काय हिला भिऊ का? मला काय पळीभर आमटी देते बाई ही? हां, लहान वाशी बाई, लय तोंडाला शिव्या येते त्या. आणि तो शिव्या खाण्याच्याच लायकीची आहेच पहिली गोष्ट. एक तर ग बसली, जाऊ दे म्हणती, जाऊ दे मरती. तू काय माझं खेळच लावायला लागली आहे. हां, खेळच लावायला लागली आहे. तुला काय समज नाहीच. जरा इज्जतीने बोलायला शिकावं माणसाने, कळलं का? जनाची नाही मनाची लाज ठेव.
तुझी एवढी इज्जत सोशल मीडियावर काढतंय म्हणल्यावर काहीतरी तू चुकीचं बोलली असं तुला नाही वाटत? नसेल वाटत अगं, तुला लय भारी वाटत असं मी लय छान बोलली आहे का नाही, आहे ना? असंच ना? आता कसं वाटतंय? आता लय गार वाटत असेल तुला? उपासा तापासाचं बस की बाई गप. कशाला शिव्या खाऊन घेतीच? तुला काय सासू नाही काय घरात? बहुतेक सासूला बी असंच करून तू लावल्यावनी दिसतंय, मारल्यावनी दिसतंय, म्हणूनच दुसऱ्या बायांना नावं ठेवतीच. रोज उठते मी ब्लॉग टाकते लवकर, कारण मला होत नाही. जसं मला टायमिंग होते तसं मी पटकन ब्लॉग टाकते आणि पटकन माझा उरकून माझ्या लेकरांचा उरकून मी जाते कामाला. हां, आणि उठती सुट्टी जीच पहिली कमेंट असते. तोंडाला फेस आला उपासा तापासाचा, बस की शांत बाया. कशाला इज्जत खातीच? भाऊ बहिणीनं हो का काय चुकलं असलं तर प्लीज मला माफ करा बरं का. कारण हिनं कालच्या हेड्यामध्ये, ही परवाच्या हेड्यामध्ये तुम्ही जाऊन बघा तिची कमेंट की काय कसली घाण कोणच्या थराला गेली या. अगं जन्म झाला ना तर उघडच येतंय, आणि बारक्या पणीपासूनच कपडे कोण घालत नाही, काय कळत नसतं आपल्याला, कळलं का? लागली सांगायला मला भाषण, चडे घालन ही आणून दे. तुझ्या घरी फॅक्टरी दिसती या चड्याचीच. तू बहुतेक सगळ्याला चड्यात वाटते, दान तर काय करत नच्छेन. चांगले कमेंट करत नाही म्हणलं, दान तर कुठनं करत अच्छे ना गं. तर चला बाय. असल्या बायांना बोलून काय उपयोग आहे?